नमस्कार मित्रांनो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे श्यामची आई. ऐकायला विसरू नका. श्यामच्या आईला सौ प्रेरणासोबत. रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली. जरा थांब, बारकू यायचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ए बारको, ये माझ्याजवळ बैस, असे म्हणून गोविंदाने बारकोस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाट वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्री फार नव्हत्या. इरली फारच सुंदर आणि साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा आणि मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाकी वाढले. तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले नव्हते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखायचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले, पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना आणि लघवीही होईना. खेड्यात कुठला डॉक्टर, कुठला एनिमा, घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलावण्यासाठी आला. अण्णा, दादा, अशी यशवंता आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले होते, तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे गडबड लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती. ती तो सारखी करीत होता, गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले आणि ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा? आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून पण ठेवतोयस. बराच किरी आहेस? नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आड. रडकुंडी येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती, खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला. तो आईही त्यालाच रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ. का सारेजण मला बोलता? असे म्हणत यशवंता बाहेर गेला आणि काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दारातच होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले? यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई, मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त आणि आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतायत ना? यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही दुखत हो बाळ माझे सांधे, मला काही होत नाही.
मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, नाही का? आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळ बस, म्हणजे पुरे. तू जवळ असलीस ना, म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या आणि आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमळावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले आणि आईकडे परम भक्तीने आणि प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला आणि तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू आणि तो तारा यशवंताचाच असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्माचे आकाशात तारे होतात, असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही आणि आईसुद्धा नाही, परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयताचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ आणि अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाचीही सर मला नाही. मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई आणि असे भाऊ लाभायला पूर्व सुकृतच लागते. बहुधा सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगी लाभावयास अशी पुण्याई लागते. त्याप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे मिळावयास पुण्याई लागते. परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.